प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये काँग्रेसने 3 तास ठिय्या दिला। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं 3.5 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू होतं। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती। अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। इंडिया आघाडीचे नेते, खासदार देखील यामध्ये सहभागी झाले होते। खेचतच या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 3.5 तास पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केलं। स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी, खरगे, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, योगेंद्र यादव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। त्याआधी जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली, मात्र राहुल गांधी यांनी संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी ठेवली होती आणि सरकार त्यासाठी तयार आहे। मात्र त्यानंतर त्यांनी आपली मागणी बदलली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलेलं आहे। देखिए, जिम्मेदारी ये बनती है कि प्रधानमंत्री मांग को तो माने, छात्रों की मांग को तो माने। आखिरकार छात्रों की मांग क्यों नहीं मान रहे हैं? तर पोलिसांनी राहुल गांधींना अशा प्रकारे उचलून गाडीमध्ये ठेवलेला आहे। राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हे काही दृश्य ज्यावेळेला राहुल गांधी या ठिकाणी ठिय्या देऊन बसले होते आणि ते इथून हटण्यास तयार नव्हते, त्यावेळेला पोलिसांनी त्यांना असं उचलून गाडीत टाकलेलं आहे। 3.5 तासापासून राहुल गांधी, प्रियांका गांधी इथे ठिय्या देऊन होते। काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते। जितेंद्र सिंह यांच्या ट्विट नंतर त्यानंतर राहुल गांधी आणि इतर खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत होते। राहुल गांधींनी चलो पीएम हाऊस अशा प्रकारचं आवाहन देखील केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसच्या या ठिय्या आंदोलनाला प्रतिसाद वाढत चालला होता। त्यानंतर पोलिसांनी आता राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनाही ताब्यात घेतलेलं आहे। These students of this country, we want justice. We want this to be discussed in the parliament. See, it is the youth. The future of this country is the youth and the students of this country. तर अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जहाँ कोई आता जाता नहीं, आप नहीं हो जाता, गिरे जाने दो। अरे आपसे रोक समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष को गिरफ्तार किया गया है, सांसदों को गिरफ्तार किया गया है। पुलिस भाई, तर सरकार संसदेमध्ये चर्चेस तयार होतं, पण राहुल गांधींनी मागणी बदलली, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींच्या मागण्यांवरून जितेंद्र सिंह यांनी हे आरोप केले। राहुल गांधींनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागितला। राहुल गांधी म्हणतात की कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी, आंदोलनाला कुठे बसावं ही माझी मर्जी, असं राहुल गांधींनी म्हटलंय, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय। कि कुछ ही क्षणों में आप अपनी बात से मुकर जाए। जब सरकार ये कह रही है कि संसद में चर्चा के लिए तैयार है, न केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है, तो बोले साहब नहीं, हम तो यहीं बैठेंगे, आप हमें उठा लीजिए। बोले साहब मैं तो आपसे चर्चा करने आया था बड़ी विनम्रता से, आपको उठाने का तो हमारा इरादा नहीं था, मैं तो सिर्फ आपसे ये अनुरोध करने आया था, लेकिन ऐसा लग रहा है कि आप शायद आप उस मूड में ही नहीं है कि आप कुछ वाया मीडिया या रास्ता निकाला जा सके। तो बोले आप जो मर्जी इसका निष्कर्ष निकालिए, मैं तो वही करूंगा जो मेरी मर्जी है। दरम्यान ठिय्या आंदोलनाच्या वेळी राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांच्याकडे कोणत्या 5 मागण्या मांडल्या होत्या त्या आपण पाहूया।
गृहमंत्री अमित शहांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी. पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी. गृह सचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं. राहुल गांधींच्या मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे या 5 मागण्या. तर राहुल गांधी प्रियंका गांधींना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच इंडिया आघाडीचे खासदार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. राहुल गांधींना जेव्हा ताब्यात घेतलं जात होतं त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय. 3.5 तास या ठिकाणी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. हा संपूर्ण परिसर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाचा हा सगळा परिसर आहे आणि तिथेच काँग्रेसनं ठिय्या दिला होता. मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथेच राहणार असं राहुल गांधींनी म्हटलेलं होतं. तेजेपी आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. शरद पवार, केजरीवाल, संजय राऊतांनी अभिजित तिपके यांची भेट घेतली आहे. उद्या उद्धव ठाकरे सुद्धा जंतर मंतरवर जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर विरोधक रस्त्यावर आले. लाठीचार्जच्या विषयावर संसदेत चर्चा न झाल्यानं राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या मांडलाय. राहुल गांधींसह काँग्रेसचे खासदारही आंदोलनात सहभागी झाले. धर्मेंद्र प्रधान he is an intermediary. Absolutely he should resign. ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है. ये गृह मंत्री आए, दोनों सदनों में बयान दे, उस पर चर्चा हो. Protesting, they are not listening to us in parliament, they are not listening to the students. They did that to the students, they won't spare us also. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवर जात अभिजित तिपकेंसह विद्यार्थ्यांची भेट घेतली. केजरीवाल